सो हे गाईस गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आम्ही लोक जाणार आहोत नाला सोपाऱ्याला. तर तुम्ही आजचा ब्लॉग हा नक्की बघा आणि संध्याकाळी गेलो डायरेक्ट भाऊबीजला जाऊ. आमची एक अनुदिदी आहे, तर आम्ही तिच्याकडे जाणार आहे भाऊबीजेला. तर तुम्ही आजचा ब्लॉग हा नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. आणि बघा आज आम्ही नाला सोपाऱ्याला जातोय ते. सो हे गाईस आता आपण पोहोचलेलो दिवस स्टेशनला. तर आता आपण जात आहोत नाला सोपाऱ्याला. तर आपण जातो शेवटच्या ब्रिजच्या इथे. एकाची तिकीट 15 रुपये नाला सोपाऱ्याला जायला. तर आम्ही माझ्या मम्मी आहे मी मावशीकडे चाललो आहे. तर डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतो. सो आपण फायनली ट्रेनमध्ये आलेलो आहोत. तर ही ट्रेन आहे अशी. तर ही ट्रेन डायरेक्ट थोड्या वेळाने भेटू आता. सो गाय आपण फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे. सगळे मम्मी आणि मामी आणि दक्ष आणि दादा आणि तर डायरेक्ट आता आपण भेटूया पुढे. किंवा असे ट्रेन पकडले आणि तिथून दुसरी ट्रेन चेंज करणार. गाई गावी पोचले इव्हन त्याच्या पुढे बसलं आता. तर तुम्ही बघू शकता सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत. मला नको दाखवले वसई रोडला. पोचलो वसई रोडला. तर आता सो गाईज आता आम्ही पोचलेलो वसई स्टेशनला. तर आता ट्रेन बघू लोकल ट्रेन. तर आता वसई रोडला पोचलेलो आता. आपण डायरेक्ट घेऊया पुढे. मला पकडला तर हे घर आहे. डायरेक्ट पुढे नाला सोपाऱ्याला पोचलेलो आहोत मामाच्या घरी. ते असं घर आहे. सो काही आता जेवतो आणि डायरेक्ट झोपतो थोडा आणि डायरेक्ट तुम्हाला थोड्या वेळी भेटतो आता. सो गाईज मस्त मामाकडे जेवले वगैरे. तर ते ही बेडरूम आहे हा मामाचा. तर आता थोडा झोप आली आहे. आता आपण परत जाणार दिव्याला. आता आपण आलो आहे वसईला. वसईच्या पुढे जे आहे स्टेशन नाला सोपाऱ्याला आलो. आता आपण नाला सोपाऱ्याला आलो आहे. तर हे बघू शकता तुम्ही ते व्ह्यू आहे. मस्त डोंगर वगैरे सगळं दिसतं. आणि इथे पोरांसाठी खेळायसाठी ग्राउंड. जेवतो झोपतो थोडं काय मग बिल्डिंगच्या खाली आलो आहे. मस्त बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या एंट्रन्स. आणि आता आपण चाललो गाडीने वसईला नाला सोपाऱ्यावरून. डायरेक्ट तुम्हाला आता नाला सोपारा वसई स्टेशनला भेटतो.
वाशी रेल्वे स्टेशनला, वाशी रोड. तर आता आपण जाऊया स्टेशनला. तर शेवटचे 10 मिनटं राहिले ट्रेन सुटायला. तर बघा ट्रेन भेटते की नाही. काही चांगला ट्रेन भेटली. खाली बसले ट्रेन सुटायला एप्रिल नंतर भाई 19 एप्रिल झाली की 20 एप्रिलला डायरेक्ट एक्झाम द्यायला. टीआरचं कसं माहिती आहे फायदा आहे का. सो गाईज आता आपण आलो भिवंडी रोडला. ट्रेन थांबली आहे भिवंडी रोडला. तर ट्रेन निघेल तर आता आम्ही कोकणला उतरणार आहे. तर फुल एन्जॉय करत आलो आम्ही लोक. फुल एन्जॉय केलं. ते काय कोकणला उतरूया ना. कोकणला उतरणार डायरेक्ट. सो गाईज आता आपण आलो सेंट्रलच्या स्टेशनला. माझी एक ट्रेन गेली इकडे पुढे. सो काय आता आपण पोचलो दिव्याला. दिव्याला पोचलो आणि फ्रेश वगैरे डायरेक्ट तुम्हाला भेटतो. मस्त घरी पोचले फ्रेश वगैरे डायरेक्ट तुम्हाला भेटूया. सो काय आता मी आलो भाऊबीज करायला एक अनुदीकडे. तर मग अनुदी कुठे केजा की आणि आता मग व्हिडिओ पुढे. सो गाईज भाऊबीजची तयारी चालू आहे. असं गिफ्ट वगैरे आणलं आहे. भाऊबीज करून डायरेक्ट तुम्हाला भेटतो. सर आपली सगळी भाऊबीज जागी झालेली आहे. ते दिदी खाली सोडायला आली आहे बिल्डिंगच्या. तसं आता ते गाडी वगैरे काढतोय. तर आता आपण घरी जेवायला पण दिलं हिनी. जेवतो घरी आणि जातो झोपतो मस्त व्हिडिओ पुढे. सो आता मस्त झोपतो वगैरे. तर मला उद्या भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर झोपतो झोपाली आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आज मी गेलो नारळ करायला. तर हा पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कालचा ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा. बाय.